अगदी शेवटचा क्षण आता येऊन ठेपलाय. फायनलची मॅच आहे. भाताण अशी लढाई झाली. त्यामध्ये भाताण संघ संजय इलेव्हन भाताण हा संघ जिंकला होता आणि त्यानंतर नारपोली अगेन्स्ट मॅच झाली. त्यामध्ये ऋता इलेव्हन यांच्या नारपोली संघ सामना मात्र जिंकला आणि आता फायनलची लढाई आहे भाताण आणि नारपोली. टॉस जिंकला भाताण टीमने आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजीचं इन्व्हिटेशन नारपोली संघात दिलेलं आणि नारपोली संघाचा प्रमुख गोलंदाज अस्त्र आणि शस्त्र मैदानाच्या आतमध्ये दिनेश पाटील नारपोली एक्सप्रेस. मागच्या मॅच मध्ये काय भन्नाट गोलंदाजी केली होती. 1 धाव आणि 1 विकेट, 1च धाव खर्च केली होती. पूर्णपणे मोमेंटम आपल्या मॅचला मात्र दिलं होतं. चला स्पीडअप करा. गडालामध्ये ठीक 3:30 वाजलेत आणि आता ही फायनलची लढाई आहे. टोटली या स्पर्धेमध्ये 32 संघ खेळले होते आणि 32 संघातून आता 2 मातब्बर संघ मात्र इन ऍक्शन मध्ये आलेत. नक्कीच एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत शुभम आणि दोघांमध्ये आता लढाई पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला सुरुवात केली आहे दिनेश कडून. ओ पहिल्याच बॉलला हवे चान्स कदाचित. यस इज गॉन फर्स्ट विकेट आणि पहिली विकेट मिळते बॉलिंग करत असताना दिनेश पाटील सह टीम नारपोलीला. अगदी ढकलायचा प्रयत्न होता बट तिकडे समोर असलेले खेळाडू आणि त्यांनी पकडलेला झेल ही महत्वाची विकेट आपण पाहिली. जरूर आपल्याला इथे पडताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. मोठी जबाबदारी राहील कारण फायनल मॅच मेगा फिनाले 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात. ऑन स्क्रीन पहा रिसेंट लास्ट बॉल वरती सामना जिंकवला आणि तिथे आपण बघितलं अगदी कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं. पहिल्याच बॉलवरती फलंदाज मात्र बाद झालाय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी ताकद रोहित पाटीलची मात्र कमी पडली आणि फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती 1 डाऊन क्रमांकासाठी ऋतिक भोर दाखल झालाय. तिसरा आघाडीचा खेळाडू आहे. चांगली सुरुवात जिथून शेवट केला होता तिथून सुरुवात केली दिनेश पाटील. ओहो दांडी दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय लाकूड तोड गोलंदाजी. सेकंड विकेट गॉन. दूसरा झटका. ढवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि तसेच जितेंद्र गायकर आणि त्यांच्या समवेत रोहित गरत यांच्याकडून देखील आपण पाहतो 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर नारपोली संघाला आणि ऑन हॅट्रिक आपण पाहतोय सध्या गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती दिनेश नक्कीच सिक्स परिस्थितीमध्ये आहे. दिनेश पाटील नारपोली एक्सप्रेस आहे. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. मी मगाशी उल्लेख केला आणि हा चेंडू अगदी वेगानं रिलीज केला. मधली यष्टी दांडी गोल करून टाकली खेळाडूची. 2 बॅक टू बॅक विकेट आणि आता शेवटचा म्हणजे तिसरा चेंडू बाकी आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज दिनेश. नक्कीच क्रिकेटमधील खरी हॅट्रिक असेल कुठली तर मग ती विकेट हॅट्रिक गणली जाते कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जर विचार केला 46 वेळा आणि आपण पाहतो 43 वेळा वन डे क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत की विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेली आहे. सर्वाधिक जास्त हॅट्रिक कोणी घेतले असतील तर सुनील नारायणचं नाव घेतलं जातं आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो आता हॅट्रिकला एक वेगळी किंमत आपण पाहतोय नक्कीच आलेली आहे. यस विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे बॉलर. हॅट्रिक बॉल यावेळेस मात्र लॉंग द कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पहिली चिकी सिंगल. अकाउंट खातं ओपन झालंय संजय इलेव्हन पातान संघाचं. 1 धाव फलकावरती.
बॉलर तयार आहे गोलंदाजीसाठी. दिनेशनं भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत दाखवली आहे संपूर्ण मालिकेमध्ये. ऍज अ बॅट्समन म्हणून आपण जर विचार केला थोडासा तो बॅड पॅचला आहे, परंतु आपण जर केला ना विचार तर ऍज अ बॉलर म्हणून पॉवर प्लेला एक चांगलं रूट लावून देतो संघाला. आणि कल्पेश जो आहे तो बॅटिंग मध्ये आपण पाहतोय की संघाची तीर कमांड सांभाळतो. हे मागील मॅच मध्ये आपण बघितलंय. मागच्या मॅच मध्ये तेच घडलं होतं. गोलंदाजी चांगली राहिली परंतु फलंदाजी तेवढी चांगली झाली नव्हती, त्यामुळे विकेट ही सॅक्रिफाईस गेली आणि त्याचा कल्पेश स्ट्राईक एंड वरती आला. कल्पेशनं तो षटकार ठोकला होता. जबाबदारी फार महत्वाची राहते. त्याच जबाबदारीने खेळतायत यावेळेला. समोर खेचलाय लॉंग ऑन मध्ये झेल, कदाचित ड्रॉप. रन घेण्याचा मनसोबा आहे दोन्ही खेळाडूंचा. एक धाव तिकडे पाहायला मिळतोय. पंच निर्णय तिसऱ्या पंचांकडे नक्कीच पाठवतायत. चेक केला जाईल तिथे वॉर रूम मध्ये षटकार आहे की नाही हे पाहिलं जाईल. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर आला, सो प्रेक्षकांचा कौल जो आहे तो स्वीकारला जाईल. कारण समोरून ब्लॅक स्क्रीन आहे, सो प्रेक्षकांचा कौल स्वीकारला जाईल. तिकडे कोण आहेत? सेफ आहे. पंच याची शहानिशा करा. 6 आहे. ओके, नाही नाही ब्लॅक स्क्रीन येते पूर्ण. सो तो डिसिजन आता आपण पाहतो. एक वेगळा आकार आलाय. सुरुवात आहे. टोटल 7 धावा धावफलकावरती शुभम आपण पाहतोय. सन्मानजनक स्थितीमध्ये येण्यासाठी मी म्हणेन की संजय 11 भातान संघाला सध्या धावा बनवण्याची गरज आहे. आणि आपण जर विचार केला त्यांच्या जडणघडणीचा यंदाचा हंगाम चांगला रासलाय त्यांना. जवळपास 44 ट्रॉफीज टीम भातांमध्ये आपण पाहतोय. सध्या आपण पाहतोय सगळ्या टीम्सने मिळून एकत्रित केल्यात. आता 2 ऍड होतील. 46चा आकडा कंप्लीट केला जाईल आणि सीझन संपली आहे. टार्गेट 50चा होता. अजून 4-5 टुर्नामेंट झाले तर 50. व्हॉट अ शॉट यार, फंटास्टिक हिट, लॉंग अँड व्हेरी स्ट्रॉंग षटकार. फॅब्युलस षटकार आपण पाहतोय. स्वतःला आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीला पूर्ण बॉडीचा वेट आहे तो पायांवरती ट्रान्सफर केला होता आणि त्यानंतर पहा समोर होते, थोडेसे आक्रमक झाले, अक्रॉस द बॅट गेले. बॅट स्विंग जबरदस्त खेळाडूचा अक्रॉस द बॅट आणि मिड विकेटच्या वरतून आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावा आहेत. कडक षटकार. धावा संख्या मात्र 13 आणि या षटकातील अजूनही शेवटचा बॉल मात्र बाकी. पहिले 2 बॉल दोन्ही विकेट्स होते आणि आता बॅक टू बॅक 2 षटकार. नक्कीच यंग आणि इमर्जिंग स्टार खेळाडू आहे त्या संघामध्ये आणि चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. नरेशजी मस्कर यांच्याकडून आपण पाहतोय जर सलग 3 षटकार आले तर या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात आहे कारण मेगा फिनाले आहे, महाअंतिम फेरी आहे
आणि महाअंतिम फेरीमध्ये आपण पाहतो रोमांचक मॅच. एक गोष्ट सातत्यानं दिसली आहे या मैदानावरती, श्वान पथकचा ताबा शेवटपासून आहेच, पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. मैदाना शॉनचं आहे, ते इथे असतात कंटिन्यू, पण मॅच आता ठेवलंय. शेवटचा बॉल आहे, षटकार हॅट्रिक इथे होईल का? हो, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न झालाय. दीपक खेळाडू आहेत, स्टॉप चांगला दिलाय, रनआउटची संधी होती. यस, डॉट बॉल. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकानंतर संजय इलेव्हन भातान संघ मात्र 1-13. क्वालिटी क्वालिटी. आणि आज त्यांनी जे पाहिलं होतं, जे मी म्हणेन की मनामध्ये ठाणलं होतं, जो ध्यास त्यांनी केला होता, आज त्यांनी ते करून दाखवलंय. जे जे बोलणार होते जमणार नाही त्यांना करून दाखवलं. ही टॅगलाईन त्यांना आता शोभून दिसते, यातील मात्र शंका नाही. त्याबद्दल आयोजकांचं विशेष कौतुक आहे. नक्कीच. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं, ही स्पर्धा याच दिमाखानं साजरी झाली होती. यावर्षी त्याहून अधिक क्रेज या स्पर्धेची मात्र आपण पाहताय. मनसे पनवेल तालुका चषक 2026 ची दमदार स्पर्धा आहे आणि आता स्पर्धेचा शेवटचा क्षण मात्र आपल्या भेटीला आलाय. सेकंड आणि लास्ट ओव्हरला सुरुवात झाली आहे. नितेश, ओ नितेशचा बॉल लॉंग स्टॉपला, बाईचा चौकार, सर सलामत आणि पगडी 50. इथे धावा मिळतात, या किस्मत का चौका म्हणावा लागेल. धावा कशा येऊ देत त्या येणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला अक्रॉस द बॅट जातात खेळाडू, रोम बनवून खेळतात, त्यावेळेला विकेट किपर थोडे ट्रबलशूट होतात आणि त्याचाच फायदा आता मिळाला इथे पा. तो म्हणजेच बॅटिंग करत असताना संजय इलेव्हन भातानला डबल डिजिट मध्ये 17-17ला 2 पडलेत. चौकार मिळालाय 22चा, परंतु कशा येऊ दे धावा येण्याची गरज आहे भातान संघाला, कारण समोर देखील तगडा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट जर आव्हान टिकवायचं असेल तर कमीत कमी 25 धावा या पाहिजेतच. सन्मानजनक स्थितीमध्ये येण्यासाठी या धावा गरजेच्या आहेत. हॅमर केलं बॉलला, फटका हवेत, फिल्डर चकले गेलेत. याही वेळेला आपण पाहतोय कदाचित झेल जो आहे तो ड्रॉप होताना पाहायला मिळतो. आज झालंय काय नारपोली संघाच्या खेळाडूंना, ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं दिनेश कडून असा सिंपली झेल तो षटकार गेला होता. त्यानंतर आपण पाहिलं आता देखील थोडे फंबल झाले आणि या बॉल वरती देखील आपण पाहतो तेच घडलंय. जो प्रेशर आहे फायनलचा तो दिसतो आता फिल्डर्स वरती. समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला जास्त प्रेशर आहे. हो, क्विक बॉलिंग, फास्ट अँड फ्युरियस, डॉट बॉल. क्विकर रनचा वापर केला गोलंदाज नितेशनं. सुरुवातीला आपण पाहिलं याआधी गोलंदाजी त्याची स्लॉट मध्ये झाली होती, आता तो टप्प्यावरती अगदी आपण पाहतो ठासून मारा करतो. आणि यॉर्कर लेनचा अगदी चेंडूंचा वापर सातत्यानं त्यानं आतापर्यंत या ओव्हर मध्ये केलेला आहे आणि त्यामुळे इकॉनॉमिकल फिगर धाव आपल्याला सध्या पाहायला मिळतात. तसंच करावं लागेल. शॉर्ट पिच बॉल जर मिळाले, बॅटच्या रडार मध्ये आले तर असे जातात. षटकार, दमदार 6. जे सध्या ओठांवरती होतं आता ते आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळालं. यातून मी म्हणेन की अगदी नक्कीच एक वेगळा आनंद आणि आनंदाचा वर्षाव झाला असेल समीक्षकांवरती भातांच्या, यातील मात्र शंका नाही आहे. धावा फलकावरती 24 झालेल्या आहेत. 24ला 2 विकेट आतापर्यंत आपण पाहतो बॅटिंग करत असताना संजय इलेव्हन भातांच्या पडलेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो, उडवण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटनं ड्राईव्ह केला, फटका लॉंग ऑनला. परत एकदा थोडे फंबल्स झालेत पहा. मी मगाशी उल्लेख केला की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचं जे क्षेत्र आहे तिथे थोडीशी मिसफील पाहायला मिळते आणि त्यामागचं कारण देखील आहे, कारण मैदानामध्ये आपण जर विचार केला एंड ऑफ द बाउंड्री जवळ आपण पाहिलं थोडा चढ उतार आहे, त्यामुळे थोडासा मी म्हणेन की त्रास होतो तिथं ऍज अ फिल्डर म्हणून काम पाहण्यासाठी. काल देखील आम्ही मैदानामध्ये धरलो, चढ असल्यामुळे इकडून तिकडे समोर पोहोचणं थोडं कठीण होतं. आणि मैदान म्हटलं तर मिनी वानखेडेचं मैदान आहे. उंचावरून सामन्याचा हॅमर, पॉवर पंच, सुपर शॉट, फॅब्युलस. बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे, मॅक्झिमम षटकार. इलेव्हन भातान टीमने टोटल धावा बनवल्यात त्या 32. 32 येणारे 12 बॉल
आणि जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. सो इकॉनॉमी रेट आपल्याला इथे जरूर पाहावा लागेल. यामागचं कारण काय? थाला फॉर रिझन. आज 100 धावांचं अंतर आहे. असा बदला कधी मिळेल आता हे पाहावं लागेल, कारण कट्टर समर्थक 45 प्रेमी आपण पाहतो आपल्या सोबत आहेत. आपला विषय टॉपचा आहे आणि सांगितलं होतं की आज जर मुंबई इंडियन्सचा सामना परास्त झाली तर माझी मोठी नाचक्की होणार आहे आणि मग सुट्टी नाही. आणि आज आपण पाहिलं तर त्या क्लासची जी चर्चा होती ती चर्चा आपण पाहिली तर भातान वर्सेस भातान, नारपोली वर्सेस नारपोली अशी चर्चा या मैदानावरती देखील होती. त्यामुळं तो सामना थोडासा दुर्लक्षित झाला. हे सामने आज तेवढे हवेहवेसे वाटले. 12ला 33 बनवायचे आहेत. टीम मीटिंग मैदानामध्ये संजय लन भातांना चांगला मी म्हणेन की बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. आता इथून नक्कीच पाहायला मिळेल आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दिनेश पाटील आणि कल्पेश मस्कर जरूर आपल्याला पाहायला मिळतील. धावा बनवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. चला थँक्यू. लवकर आपण सामना सुरू करायचा अशी तुम्हाला विनंती आहे. थोडं स्पीड आपण घ्या, थोडं जलद गतीनं घ्या. काय सांगशील आकाश? 12 बॉलला 33 धावांची गरज आहे आणि समोरून आपण जर विचार केला तर आघाडीला कल्पेश मस्कर आले, ज्यानं लास्ट मॅचला फिनिशिंग टच दिला होता आणि तो बॅटिंग करण्यासाठी आला. जी बिल्कुल, कल्पेश एक अच्छे खिलाड़ी है, इसमें कोई शक नहीं है. और हमेशा से जिन्होंने अपनी टीम के लिए एक अच्छा योगदान दिया है, आज बैटिंग करने के लिए बिल्कुल मैदान के अंदर उनके ऊपर एक बड़ी जिम्मेवारी होगी, इसमें कोई शक नाही आहे. नक्कीच तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. आपण जर विचार केला तर बॅटिंग करत असताना त्यांनी मागील मॅचमध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दिला होता आणि आता त्याच परफॉर्मन्सची गरज आहे स्पेशली नारपोली संघाला. आणि एक त्यांचाच समीक्षक त्यांना खांद्यावरती घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की वाघ आहे वाघ, आणि आता हा वाघ मैदानामध्ये कसा लढेल हे पाहणं महत्वाचं आहे. जी बिल्कुल, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता और हमेशा से इसका जिक्र किया जाता है. आज एक बड़ी जिम्मेवारी होगी कल्पेश के ऊपर. पहली गेंद के ऊपर फिलहाल डॉट गेंद आई है. नक्कीच पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय की सिंगल आलेली आहे आणि इथून मोठी जबाबदारी. वाईटचा इशारा, बॉडीपासून थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न जो आहे तो आपण पाहतोय आता इथे राहिला. शिवमकडे आपण बोलूयात. धन्यवाद आकाश सर. 2 आकाश सर. स्किल आपण पाहिला आकाश सर यांचा. ओहो, वर शॉट, कडक 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 हिट, लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे कल्पेशचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे, जल्लोष झालाय. कल्याण ते चिपलूण आणि फटका मारला खेचून. क्या बात आहे. या फटक्यासाठी तो परिचय आहे. आधी स्वतःला आपण पाहिलं थोडंसं स्विच केलं होतं आणि अगदी आपण पाहिलं तर त्यानंतर बॉलला पाठवलं तिकडे. 10 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. हा सामना मी म्हणेन की
आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद जी आहे ती कल्पेशमध्ये आहे, हे विसरून मात्र चालणार नाहीये. आणि ते स्ट्राईक एंडला आहेत. आता आलेला षटकार पहा, गुटना टेक, तमाशा देख. आणि या मॅच मध्ये आता ते सध्या सेट पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये देखील ते चित्र आपण बघितलं होतं, कारण दिनेश सारख्या खेळाडूंना विकेट सॅक्रिफाईस करणं काही सोपी गोष्ट नाहीये. त्याला माहिती आहे की कल्पेशकडे क्षमता आहे, कल्पेशकडे स्किल आहे, त्यामुळे त्याला त्याने स्ट्राईक एंड वरती आणला आणि शेवटीला त्याने तो षटकार ठोकून नारपोली संघाला सामना मात्र जिंकून दिला होता. स्ट्राईक एंडला आता सज्ज असेल तो म्हणजेच बॅटर आपण पाहतोय कल्पेश. शेर शेर नाही चीता. आणि आता मात्र समोरून तो बॉलरचा खून पित आहे. बब्बर शेर बॅक टू बॅक 2 षटकार. आतापर्यंत या मालिकेमध्ये 103 धावा बनवणारा खेळाडू आहे. 38 बॉल मध्ये तर धावा आपण या खेळाडूच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. आणि बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतो खेळाडूला आता त्यानं हल्ला कल्लोळ माजवलाय आणि बातान संघावरती तो मात्र तुटून पडलाय. 9 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज आणि ओव्हरऑल स्ट्राईक रेट त्याचा आपण बघितला तर 271. लाजवाब. ही कन्सिस्टन्सी भरपूर मॅटर करते आणि त्यानं ते दाखवलंय. आता आपण जर विचार केला इथून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची गरज आहे. सामना अजून जर विचार केला ना दोन्ही संघाच्या बाजूनं तेवढाच आहे आणि दोघांकडे मॅचला जिंकण्याचं समसमान संधी आहेत, यातील मात्र शंका नाहीये. 50-50% सामना आहे, कारण इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. तेवढी ताकदीची गोलंदाजी आहे संजय इलेव्हन बातान संघाची. बॉल तयार रोहित. हो ही बॉल आजचा दिवस, आजची रात्र डेफिनेटली गाजवली आणि आता गाजवणार देखील. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार, कन्झिक्युटिव्ह 3. विचार केला तर आता बॅक टू बॅक रो मध्ये 2 षटकार आलेत आणि या आधीच्या मॅच मध्ये आपण एक लास्ट बॉल वरती षटकार पाहिला होता. आता ऑन ट्रिक असेल या मॅच मधून आणि आता देखील घेतले ते क्या बात आहे. आतापर्यंत जर विचार केला तर बॅक टू बॅक 3 सिक्सेस 3 कन्झिक्युटिव्ह षटकार या खेळाडूंना मी म्हणेन की सलगता 2 वेळा मारलेले आहेत याच टुर्नामेंटला, याच मालिकेमध्ये. जबरदस्त बॅटिंग. 2 वेळा बॅक टू बॅक 3 षटकार या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये. ओ कटकाराचा प्रयत्न, बॅकफुट वरती आले आणि इथे मात्र फसलाय खेळाडू. 440 ओल्डचा मोठा झटका नारपोली संघाला. मात्र शंका नाहीये, भातांना जे हवं होतं ते आता घडलंय मैदानामध्ये. पहा बाउन्सर बॉल होता, त्याला लेट कट करायचा प्रयत्न, बट लेट कट साठी थोडे लेट झालेत आणि विकेट आपण पाहतोय. सेकंड स्लिपला फिल्डर होते साईनाथ आणि साईनाथ म्हटलं तर मग चांगले क्रिकेटर मग कोणते असू देत, इथे आपण पाहतोय चांगली कॅच त्यांनी पकडलेली आहे. विकेट मिळाली. नारपोलीला आपण पाहतोय धक्का बसलाय. महत्वाचा फलंदाज नितेश मैदानामध्ये जरूर पाहायला मिळेल दाखल होताना. नितेश आला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती. हाही चांगला विस्फोटक खेळाडू. 7-14 इक्वेशन. कल्पेश बास झालाय, परंतु दिनेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये येईन आणि जोपर्यंत दिनेश येईन आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील ते यंगस्टर नारपोली संघाच्या. महत्वाचा आणि अंतिमचा बॉल. प्रेशराइज मॅच आहे, कारण आपण जर विचार केला तर इथून काही घडू शकतं. विकेट पडल्यानंतर दडपण जाणवतं प्रत्येकी संघावरती, यातील मात्र शंका नाही. आणि भारताच्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, कारण आतापर्यंतचे सामने की एरवी सर्व संघांनी जर जिंकले असतील तर गोलंदाजीच्या जोरावरती जिंकले असतील. मग सीएम भोईर सरांचा भातान असेल अथवा संजय इलेव्हन भातान असेल, पाहायला मिळत आहे तेच चिरतं. बॅक टू बॅक 2 विकेट कन्सिक्युटिव्ह 2 फलंदाजांना बाद केलाय बॉलरनं.
त्याला 6-14 2 बॅक टू बॅक विकेट आल्यात. आता हा सामना थोडा जड असं वाटतंय की झालाय, परंतु दिनेश पाटीलला स्ट्राईक मिळाली आहे. हे देखील एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाबास. 6 चेंडू आणि 14 धावांची आता गरज असणार आहे. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. आता इथून तनिष जुमारेला संधी दिली आहे बॉलिंगची. हा छोटा यंगस्टार सामना वाचवेल का हे पाहणं महत्वाचं आहे. 6-14 आवश्यकता आहे. आणि ज्या दिवशी नारपोली संघ क्वालिफाय झालाय त्या दिवशी आपण पाहिलं शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी 6 मध्ये 24 ची गरज होती ना. 24 बनवल्या होत्या फर्स्ट इनिंग मध्ये. म्हणजे चांगला खेळ राहिला होता दिनेशचा. आता ही तीच गरज आहे आणि आता चेस करायचं. थोडा प्रेशर दबाव असेल परंतु दबाव घेऊ जमणार नाही आता. बघूयात दिनेश म्हटलं तर एक वेगळ्या काळीबरचा खेळाडू आहे. त्याचा स्टान्स ओळखणं फार तर खूप कमी गोलंदाजांना जमतं आणि तेच आता पाहायला मिळतं. पहा अक्रॉस द बॅट गेले होते आणि त्यानंतर बॉलला मात्र ज्या पद्धतीने त्यांनी पिकअप केलाय आणि त्याच पद्धतीचा आपण शॉट देखील पाहतोय. 6 धावा आले. त्याच झोन मध्ये आज आपण पाहिलं तर मग कल्पेश मस्कर, दिनेश पाटील हे खेळाडू खेळतात आणि आय थिंक भातान संघ होता श्रीदत्त भातान संघाचा सार्थक त्याने काहीतरी 3 का 4 षटकार त्याच झोन मध्ये म्हणजे लॉंग लेग आणि फाईन लेग कडे लगावले होते. स्पेशली आपण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आता या गोष्टीची चर्चा होते की ग्रामीण टेनिस क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ते स्पेशली फाईन झोन आणि मिड विकेटचा झोन टार्गेट करतात आणि त्यामुळे आपण पाहतो की खूप कमी खेळाडू सिलेक्ट होतात ग्रामीण मधून लेदरच्या क्रिकेटसाठी. कारण लेदरचा क्रिकेट म्हटलं तर मग ऑफ साईडचे जे फटके आहेत पूर्ण मैदानभर फटके आहेत यांना जास्त किंमत आहे. आणि आपल्याकडे जर आपण विचार केला ना तर लेग साईड खेळणारे आतापर्यंत अधिकतम स्तरावरचे बॅट्समन आहेत. स्ट्रॉंग झोन बनलाय खेळाडूंचा. ऑफ साईडचे फटके अगदी फार कमी पाहायला मिळतात. नाही खेचायची सवय लागलेली आहे प्रत्येकाला. मग कुठली गोष्ट असू दे. 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 5-8 समीकरण आहे. युवा जिगरबाज गोलंदाज इथून देखील कमबॅक होऊ शकतं परंतु फार महत्वाची विकेट आहे. हो सरळ बॅटर ड्राईव्ह केलाय. इकडे मात्र बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. चौकार. 2 मध्ये 10 आल्यात आणि आता 4 मध्ये 4 पाहिजेत. येस आपण पाहतोय आपल्या बाजूनं मात्र आता इकडून खेचत असताना पाहायला मिळतंय. डीजे मास्टर वेगळ्याच ढंगात आहेत आज. कारण त्यांना जास्त चुरवूर आले कारण त्यांनी स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न आपल्याला जरूर सत्यात उतरताना पाहायला मिळतं. आमचे नितेशजी भोईर यांचे बंधू आहेत आय थिंक. नाही आहेत का? त्यामुळे आम्ही थोडे शांत आहोत. 4 मध्ये 4 ची आवश्यकता आता असणार आहे. मनसेचे आपण पाहतोय गीतं वाजवली जातात त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला एक वेगळा हाईप त्यांनी दिलाय. डीजे मास्टरचं विशेष कौतुक केलं पाहिजे. 4ला 4 ची आवश्यकता असेल. 4 मध्ये 4 पाहिजेत. मागच्या मॅच मध्ये कल्पेश, या मॅच मध्ये दिनेश म्हणजे दोन्ही संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. हो यावेळेस मात्र बॉल चालला सीमा रेषा पार. मुक्का पोस्ट तालुका जिल्हा विचारून घेऊया जगास. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट पोहोचतो. ठगा 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 ठोक ठोक.